बीडच्या उमकिरण शैक्षणिक संकुलामध्ये एका खाजगी क्लासमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला आहे आणि त्या प्रकरणामध्ये 3 आरोपी आता अटकेत आहेत आणि या संदर्भात एक निवेदन करुणा मुंडे यांनी पोलीस अधीक्षकांना आज दिलेलं आहे. ते माझ्यासोबत आहेत. काय सांगाल, आज तुम्ही निवेदन दिलेलं आहे, या संदर्भात काय नेमकं निवेदनामध्ये आहे? नवनीत गावासाहेब मी भेटलेली आहे आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे की याची सखोल SIT चौकशी व्हायला पाहिजे आणि सगळे बीड जिल्ह्यामध्ये जिथे जिथे अशी क्लासेस आहे तिथे तिथे एक महिला नेमली पाहिजे. CCTV फुटेजचा एक कठोर कायदा केला पाहिजे की सगळीकडे एक CCTV फुटेज लावले पाहिजे. आणि याच्यामध्ये असे मी स्वराज्य शक्ती सेनाचे माध्यमातून निवेदन दिलेलं आहे. पण मला एक गोष्टी और बोलायच्या आहे की जसे 2 दिवस अगोदर धनंजय मुंडेंनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे की SIT नेमा, हे करा ते करा, त्यांची जे मागणी आहे. तो मला असं वाटते की महाराष्ट्रामध्ये ज्यांच्यावरती धनंजय मुंडेवरती सततवरती बलात्कारचा आरोप आहे, 2-2 बायकाला एक साथ प्रेग्नेंट करून आणि तेच वेळे स्वतःची सालीवरती बलात्कारचा आरोप त्यांच्यावर आहे. आणि मी बोलते देवेंद्र फडणवीस साहेबांशी मी विनंती करते की त्या गोष्टीची पण तुम्ही SIT नेमवा की स्वतःची सालीने धनंजय मुंडेवरती कशाला आरोप केला होता, कशाला माघार घेतली, या गोष्टीची पण SIT चौकशी व्हायला पाहिजे. आणि धनंजय मुंडेचे जे घाणेरडे कार्यकर्ते आहे, अजून आज धनंजय मुंडेंनी स्वतःची बायकोला 2 मुलं पैदा करून असं रोडवरती सोडलेला आहे. हे बलात्कारपेक्षा जास्त घाणेरडा आहे. आणि आता तुम्ही बघू शकता हे मेसेजवरती त्यांचे 2 कोडीचे कार्यकर्ते ज्यांच्या काहीही खानदानचा अतापता नाहीये, असे घाणेरडे लोक मला, माझी मेलेली आईला, माझी मुलगीला असं घाण मला व्हॉट्सअपवरती मेसेज करताय न भीतता. हे लोकांना नाही कोई पोलीसचा डर आहे, नाही कोई शासन प्रशासन काहीही डर नाही आहे. असं लोकांना तुम्ही बघू शकता हे दररोजच्या आमच्या विनयभंग आहे. माझ्या, माझी मुलीच्या, माझी मेलेली आईच्या ह्यांचे कार्यकर्ते करत आहे. आणि याच्यावरती तुम्ही SIT नेमा. आणि धनंजय मुंडेला स्वतः मी बोलते आणि अजितदादाला मी निवेदन करते की तुम्ही या गोष्टीवरती SIT नेमा की कशाला धनंजय मुंडेचे कार्यकर्ते माझ्यावर, माझी मुलीवर, माझी मुलगी आज नाबालिग आहे, त्यांच्यावरती बोलणं, अशी घाण वक्तव्य करणं विनयभंग सारखा आहे. त्याच्यावरती तुम्ही SIT नेमवा. माझी बहिणीने जे धनंजय मुंडेवरती कंप्लेंट केली होती त्याच्यावरती आजपर्यंत FIR झाली नाहीये. त्यांना इंदोर पाठवण्याचं काम केलेलं आहे. आजपर्यंत तिने मुंबईचा रुख केला नाही. कशाला हे सगळी गोष्टी झालेली आहे. माझ्या घरच्या लोकांनी माझा नंबर ब्लॉक मध्ये टाकलेला त्यावेळेपासून. हे सगळी गोष्टीची तुम्ही SIT नेमवा. आणि धनंजय मुंडे सारखे लोकांना मी बोलू देणार नाही ज्यांच्यावरती स्वतः बलात्कारचा आरोप आहे. 2-2 बायकाला प्रेग्नेंट करून जो स्वतःची साली सोबत घाणेरडा कृत्य करताय असे लोकांना, आणि आज 40 वर्षाची केली त्यांना, माझी बहिणीला. या संपूर्ण प्रकरणात तुम्हाला जे काही आता मेसेज येत आहेत, आता दाखवले, त्यामध्ये तुम्ही काही पोलिसांकडे तक्रार केली का किंवा तशी काही तक्रार करणार आहात का? 100% वेळोवेळी माझ्याकडे इतकी तक्रारची थप्पी आहे, तरी पण आज कोणीही पोलीस विभाग, आता तो नवनीत गावासाहेब चांगले आलेले आहे, पण मुंबईमध्ये DG, SP सगळीकडे आणि जे एकनाथ शिंदे साहेब CM होते त्यावेळेस त्यांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना सगळे पुरावे सहित मी तक्रार दिलेली आहे. पण याच्यावरती कोणीही लक्ष घालत नाही. आज कोण निवेदन देत आहे आणि कोण निवेदन घेत आहे हे खूप हसण्यासारखी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी. आणि खूप लाज्यास्पद गोष्ट आहे. ज्यांच्यावरती स्वतःवरती बलात्कारचा आरोप आहे ते बलात्कारवर आवाज उचलत आहे. नक्कीच या संपूर्ण प्रकरणामध्ये आता बीडमध्ये राजकारण होतंय असं वाटतंय तुम्हाला? कारण पीडितेला न्याय मिळाला पाहिजे असा एकीकडे आवाज उठतोय, मात्र दुसरीकडे असंही बोललं जाते की राजकारण होतंय. 100% धनंजय मुंडेने ज्या वेळे एंट्री घेतली याच्यावरती मला कळलं की एक मुलीवरती अन्याय अत्याचार झालेला आहे. 100% त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठी आमचे सारखे लोक आहे, बसलेले आहे.
आणि या गोष्टीच्या राजकारण होऊ नये त्याच्यासाठी मी आज हे बाईट दिलेली आहे. नक्कीच आपल्यासोबत करुणा मुंडे होते, ज्यांनी पोलीस अधीक्षकांना आज निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून सखोल चौकशी व्हावी या प्रकरणाची, अशा प्रकारची मागणी केली आहे. दुसरीकडे त्यांना काही मेसेज येत आहेत आणि त्या संदर्भात देखील वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत, त्यावरती देखील SIT नेमावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे. कॅमेरामन विनोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.